हाय यूट्यूब फॅमिली, राणी तैफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. पहा कसं आभाळ झालेलं आहे, कसं वातावरण, किती शेतकऱ्याचं अवघड आहे पाहू शकता तुम्ही. आमच्याकडं काही भागामध्ये हे पहा इकडं पिवळे पिवळे जे झालेले आहेत ते हरभरे कापायला चालू झालेले आहेत आणि मधातच निसर्ग पहा कसा करतो. वातावरण किती आभाळ गच्च असं जसं काही म्हणजे पावसाळाच आहे अशा पद्धतीत वातावरण झालेलं आहे. ऊन नाहीच, पाहू शकता तुम्ही. हवा पण थंडगार अशी सुटलेली आहे. कोण्या भागामध्ये यूट्यूब फॅमिली पावसाचं वातावरण आहे नक्की सांगा. मी तुमच्याकडं पण हरभरे गहू कापायला आले का हे पण सांगा. आमच्याकडं पण आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. खूप लांब वरती असं म्हणजे पिवळे पिवळे हरभरे आलेले दिसत आहेत. पण आता करणार काय निसर्गाच्या पुढे. पहा वातावरण तर कसं आहे. गच्च जसं काही म्हणजे सध्या पावसाळा चालू असल्यासारखं वातावरण तयार झालेलं आहे. आणि संध्याकाळी तर मस्तपैकी एक सडाखा येऊन पावसाचा गेलेला पण होता. अचानकच पहा आभाळ किती गरजत आहे. हे पहा इकडूनच म्हणजे असं जवळून माळ दिसतो, जवळ आहे असा, पण खूप लांब आहे. आणि पळसाच्या झाडाला मस्तपैकी फुलं आलेले आहेत. निसर्गाची कलाच खूप वेगळी. उन्हाळ्यामध्ये सर्व झाडेची पानं गळून जातात. लिंबाच्या झाडाला नवीन पालवी फुटते आणि सर्व झाडाची पानं गळत असतात. सर्व झाडं वाळलेले दिसतात. पण पळसाच्या झाडाला मात्र उन्हाळ्यामध्ये फुलं येतात. किती म्हणजे निसर्गाची कला वेगळीच आहे का नाही सांगा बरं. पहा वातावरण. तुमच्याकडं वातावरण अशा पद्धतीत आहे का नाही नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ कोण्या शहरातून, कोण्या गावातून किंवा कोण्या जिल्ह्यातून पाहता हे पण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण म्हणजे आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले हे पण कळले पाहिजे. पहा आभाळ किती गरजत आहे. खूप असं आभाळ गरजत आहे. कसं शेतकऱ्याला म्हणजे प्रत्येक गोष्टीला संकटाला तोंड द्यावंच लागतं. आता पण हे सर्व पिकं हरभरे वाळलेले, काही हरभरे कापलेले आहेत. तर पाऊस आला तर भिजणारच ह्या वस्तू, सर्व शेतातल्या हरभरे गहू. असं काही शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीसाठी तोंड द्यावंच लागतं. पहा किती नुकसान, म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही संकट निर्माण होतच असतात शेतकऱ्याच्या वाटेला, पाहू शकता तुम्ही. आणि आभाळ तर पहा वातावरण कसं झालेलं आहे. चला मग कोण्या भागातून आपले व्हिडिओ तुम्ही पाहताय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जे कोणी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. कारण आमच्याकडं तर हे पहा अशा पद्धतीत पावसाचं वातावरण आहे. तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्याकडं अशा म्हणजे वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून तुमच्याकडं पण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा की आमच्याकडं असं वातावरण आहे. आणि कोण्या जिल्ह्यातून, कोण्या
या गावातून पाहता हे पण नक्कीच मला कळवा कमेंट बॉक्समध्ये. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये.